आम्ही चाललो होतो नाशिक फिरायला, तर बसमध्ये बसलो, पण आपल्या एका बहादुरानं इथं कंडक्टर सोबतच पंगा घेऊन टाकला. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉग मध्ये. त्याच नाव सोम पाटील. तर आजचा विषय असा आहे की आम्ही चाललो नाशिकला फिरायला, पण आता अचानक प्लॅन कसा झाला. दुपारी इंस्टाग्राम बघत होतो मी, तेवढ्यात नाशिकच्या हरिहरगडची एक रील आली. तर तेव्हाच प्लॅन बनवला आपल्याला जायचं आता नाशिकला. तुरंत बॅगिन ती पॅक केल्या आणि चिखलीच्या बस स्टँडवर आलो. बस वगैरे लागली. आता सध्या तर आम्ही बसमध्ये 4 जण आहे आणि पुढे उंदरीमध्ये स्वप्नीचा मित्र पण सुमित, तो बसमध्ये चढला आणि कंडक्टर सोबतच इथं पंगा घेऊन टाकला. आता खामगाव मध्ये गेलो, बसमध्ये उतरायला लागलो, कारण की इथून बस चेंज करायची होती आपल्याला. इथून जाणं होतं आपल्या शेगावला आणि शेगाव मधून ट्रेन जाणं होतं आपल्याला नाशिकला. शेगाव रेल्वे स्टेशन आलो, एक एक करून सगळ्यांची असे तिकीट वगैरे फाडून घेतले आणि चालले आलो ट्रेन कडे. तसं ट्रेनला यायला टाइम होता आणि आम्ही काही घरून जेवण वगैरे काही करून आलो नव्हतो, पण बरं झाला आणि केतनं पापड चटणी आणि पोळ्या वगैरे आणल्या होत्या. सगळ्यांनी ते थोडं थोडं खाल्लं. आता इथल्या ट्रेन ते चालल्या होत्या. आपली ट्रेन कधी येते काढणं, कारण की ट्रेनचा टाइम होता 9:15 आणि ती 11:30 आली. आता आली तर सही आतमध्ये बसू आणि बॅगीन ती पहिले लटकून देऊ. बॅगे वगैरे लटकून दिल्या, पण आपल्या बसायला की जागा नव्हती, कारण की पब्लिकच तिथली आली होती ट्रेन मध्ये. ज्याला बसायला जागा होती त्याला बसू दिलं आणि आम्हाला आता काही जागा नव्हती बसायला. तर नाशिकच्या रेल्वे स्टेशन पर्यंत उभा आलो आणि आता सकाळचा टाइम झाला होता 4:50 आणि पाऊस पडला होता, त्याच्यामुळे थंडी ती होती. तर कानाला मी रुमाल वगैरे बांधून घेतला. रेल्वे स्टेशनहून बाहेर आलो, पहिले बस स्टँडवर गेलो. आता नाशिकहून जाणं होतं आपल्याला त्र्यंबकेश्वरला आणि आता दिवस पण निघायला लागला होता. स्वप्नीलची काही ट्रेन मध्ये झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे काकाच्या अंगावर मुंग टाकून तो पण झोपला होता. त्र्यंबकेश्वर बस स्टँडवर आलो आणि इथून सकाळचा इथला भारी व्ह्यू तो दिसत होता ना. आणि आपल्याकडे शेगाव आणि इकडे पण एक शेगावचं संस्थान आहे, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या.